नेक्स्ट घेऊ. क्लासिफिकेशन सुरू आहे अजून. क्लासिफिकेशन based on इंटरमोलिक्युलर फोर्सेस. म्हणजे काय, समजा आपण पॉलिमरचे 2 मॉलिक्युल्स घेतले. या 2 मॉलिक्युल्स मध्ये फोर्सेस कुठल्या टाईपचे आहेत याच्यावरती आता क्लासिफिकेशन करायचं. म्हणजे आता जर फोर्सेस स्ट्रॉंग असतील, खूपच जास्त स्ट्रॉंग, तर काय होऊ शकतं? तर त्याच्यापासून आपण टायर तयार करू शकतो, किंवा आपण असं काहीतरी पॉलिमर तयार करू शकतो जे लवकर ब्रेक नाही होणार आहे. आणि जर त्यातले फोर्सेस थोडेसे वीक केले, थोडे, म्हणजे वांडरवाल्स फोर्सेस घेतले बघा, इथं लिहितो मी, वांडरवाल फोर्स केला. वांडरवाल्स फोर्सेस म्हणजे काय असतं? म्हणजे कुठल्याही दोन मॉलिक्युल्सने अट्रॅक्ट करू शकतात, वीक असतात. याच्याऐवजी मी इथं कोव्हॅलंट बॉन्डिंग केलं किंवा हायड्रोजन बॉन्डिंग केलं किंवा डायपोल डायपोल टाईपची अट्रॅक्शन्स केली. असं जर केलं तर हे स्ट्रॉंग आहेत फोर्सेस. त्याच्यानंतर अजून काय करता येऊ शकतं? सिमिलर फोर्सेस पण अजून स्ट्रॉंग केले. आणि अजून स्ट्रॉंग म्हणजे याचा अर्थ होत असतो की आपण याला क्रॉसलिंक केलं. ओके. जर फोर्सेस ना क्रॉसलिंक म्हणतोय मी, फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये क्रॉस लिंकिंग केलं, याचा अर्थ होत असतो हे स्ट्रॉंगर म्हणतो मी हे, आणि याला स्ट्रॉंगेस्ट करून टाकतो. याच्यामध्ये आपण काय तयार करू शकतो, तर हे इलॅस्टिक तयार करू शकतो. इलॅस्टिक म्हणजे फॉर एक्झाम्पल रबर बँड्स जे असतात, ते रबर बँड्स या टाईपचं रबर असतं. सेम रबर मध्ये जर आपण हायड्रोजन बॉन्डिंग आणू शकलो किंवा अजून डायपोल डायपोल इंटरॅक्शन वाढवू शकलो, तर आपण हे तयार करतो. म्हणजे याच्यात आपण तयार करू शकतो नायलॉन, पीव्हीसी पाईप्स. आणि ते पीव्हीसी पाईप आपण वाकवू नाही शकत, तुम्ही बघितलेलं आहे. हे पाईप तुम्हाला वाकवता येऊ शकतात. अशा टाईपचे जर इलॅस्टिकचे किंवा रबरचे जर पाईप्स असतील तर ते वाकवता येतात. गोल करून ठेवता येऊ शकतात, गुंडाळून ठेवता येऊ शकतात. पण पीव्हीसी पाईप्स जे असतात ते वाकवता नाही येऊ शकत. त्याच्यासाठी जर असा टर्न घ्यायचा असला तर तुम्ही बघितलेलं असणार आहे की या पॉइंटला एक असं एक कनेक्शन जोडायला लागतं. बरोबर आहे. सो त्या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण तसंच पाहिजे असं काही नाहीये. याच्यामध्ये पॉलिथिन सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे, त्याला आपण म्हणणार आहे क्रॉस लिंकिंग. म्हणजे याच्यामध्ये बॅकेलाइट आलं पाहिजे. बॅकेलाइट, त्याच्यानंतर टायर्स, म्हणजे त्याला काय म्हणता येऊ शकतं? टायर्स आणायचे असतील तर वल्कनाइज रबर ऍक्च्युली याच्यात येतं, क्रॉस लिंकिंग असलं तरी. बॅकेलाइट आहे, युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन, हे येऊ शकतं. ओके, एनिवेज आपण एक एक बघायला सुरुवात करू. वॉटर फोर्स जर असेल, वीक असेल, तर इलॅस्टिसिटी येते म्हणजे नेमकं काय? आणि तसं जर आपल्याला काही शॉर्ट नोट विचारली तर आपण काय लिहायचंय नेमकं?
आधी सुद्धा आपण याच्या आधीच्या लेक्चरला सुद्धा जे घेतलेले आहेत क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नेमकं काय लिहायचं असतं एक्झाम मध्ये. तर पहिला प्रकार असतो तो म्हणजे जे कुठलं क्लासिफिकेशन केलेलं आहे आपण जे जो टाईप आहे तो जर विचारलेला असेल तर त्या टाईपचं स्टेटमेंट किंवा त्याला आपण म्हणूया डेफिनेशन. सेकंड त्याची रिॲक्शन किंवा एक्झाम्पल. थर्ड पॉसिबल असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज कुठल्या? हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलच्या प्रॉपर्टीज द्यायच्या. आणि फोर्थ त्याचे युजेस. ओके, सो हे प्रॉपर्टीज आणि युजेस हे जर आपल्याला 3 मार्कांना विचारलेलं असेल तर 2 मार्क्ससाठी एवढंच लिहायचं. पण 3 मार्क्स असेल तर मात्र हे प्रॉपर्टीज आणि युजेस ऍड करायचे. मग हे प्रॉपर्टीज आणि युजेस कुठे मिळणार आहेत? आपण तर लास्ट लेक्चरला लिहिलेलं नाहीये. मग हे लिहायला आता आपण याच्या पुढचा जो चॅप्टर आहे क्लासिफिकेशन संपल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली कळणार आहे की नेमकं कुठलं काय काय एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत आणि ती एक्झाम्पल्स आपल्याला कुठल्या क्लासिफिकेशनच्या अंडर टाकायचे आहेत. त्याच्यामुळे मी तिथं प्रॉपर्टीज आणि युजेस आता दिलेले नाहीये. तर बघूयात आपण. बघा फर्स्ट घेऊ. मॉलिक्युलर फोर्सेस किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वरती फर्स्ट डिपेंडन्स आहे. त्याला आपण म्हणणार आहे पहिला क्लास आहे तो इलॅस्टोमर्स. रबर इलॅस्टिसिटी दाखवत आहे. स्ट्रेच केलं चेन पण स्ट्रेच होतीये आणि जर तो स्ट्रेन रिलीव्ह केला ओरिजिनल पोझिशन अक्वायर केली जाते परत.
ही जी एक्झाम्पल्स लिहितोय आपण ती तेवढ्यासाठी लिहितोय की तुम्हाला त्यातलं जे एक्झाम्पल आठवेल त्या एक्झाम्पलची रिॲक्शन आपण नंतर जाऊन जे लिहिणार आहोत आता सगळ्या रिॲक्शन्स त्यातलं कुठली तरी रिॲक्शन तुम्हाला जी त्या एक्झाम्पलची वाटेल ज्या क्लासिफिकेशनची वाटेल त्याच्या अंडर ती रिॲक्शन लिहायची आणि त्या रिॲक्शन रिलेटेड जे काही प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती त्या खाली लिहून टाकायच्या डायरेक्ट. हे 2 मार्क्स आहेत बघा. ओके, नेक्स्ट बघू आपण. डिलीट करतो. सेकंड, फायबर्स. फायबर्स इलॅस्टिक आणि फायबर याच्यामध्ये तुम्हाला नक्की स्ट्रेंथचा फरक कळू शकतो. आता फायबर असं म्हटल्यानंतर तुम्हाला नायलॉनचे रोप्स लक्षात आले पाहिजेत. नायलॉनचे रोप्स, नायलॉन रोप्स जे असतात ते तुम्ही जर नुसते ओढत राहिलात, रबर घेतलं, रबर बँड, रबर बँड त्याचे काहीतरी एक लेंथ कन्सिडर करा आणि त्याची ही जाडी सुद्धा कन्सिडर करा. किती जाड आहे ते रबर बँड ते पण एक कन्सिडर करा आणि सेम स्ट्रेंथचा नायलॉनचं फायबर घ्या. त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात घेतलं तरी चालेल जाडीचं. पण तुम्हाला असं लक्षात येईल की जर याला तुम्ही स्ट्रेच केलं एका पर्टिक्युलर लिमिटपेक्षा जास्त तुम्ही याला स्ट्रेच केलं ते तुटून जाईल. पण याला जर तुम्ही स्ट्रेच केलं ते तुटत नाही लवकर, म्हणजे नाहीच तुटत. इनफॅक्ट याला जर बर्न केलं तर फक्त तेवढाच पार्ट बर्न होतो जेवढा पार्ट तुम्ही इथं तिथं जिथं तुम्ही आग लावताय तेवढाच पार्ट बर्न होतो. इनफॅक्ट बर्न होण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की त्याला बर्न जिथं करताय तिथं तो फक्त मेल्ट होतो आणि परत थांबतो. सो त्याच्यामध्ये स्ट्रेंथ खूप जास्त असते. हे जे फायबर्स आपण तयार करतोय म्हणजे इंटरमोलेक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. आता इथं फायबर्सचं सांगतो, शॉर्टकट करू आपण. टेन्झाईल स्ट्रेंथ, टेन्झाईल स्ट्रेंथ याचा अर्थ होत असतो की टेन्शन ते किती बेअर करू शकतात. टेन्शन याला आपण कन्सिडर करायचं असतं. तर समजा एक फायबर आहे, कुठलं तरी एक फायबर घेतलं, इथे या वरती समजा सिलिंगला स्टिक केलंय त्याला. दुसरं फायबर घेतलं तर याला 1 किलोग्रॅम वजन लावायचं, याला पण 1 किलोग्रॅम वजन लावायचं आणि हा हे जे फायबर आहे हे फायबर या 1 किलोग्रॅमला किती वरपर्यंत उचलू शकतं, किती मीटर्स. SI सिस्टीम मध्ये जर बघायचं असेल तर किती मीटर वरपर्यंत ते उचलू शकतो हा धागा, ते बघितलं जातं टेन्झाईल स्ट्रेंथ मध्ये. आणि मग जो जास्त उचलेल त्याची टेन्झाईल स्ट्रेंथ जास्त. आता याच्यामध्ये प्रकार असा आहे की याच्यामध्ये या हा जो काय फायबर जे आपण स्टिक केलेलं आहे त्या फायबरचं सुद्धा वजन बघितलं जातं. याचं सुद्धा मास बघायचं. ओके, याचं मास काय आहे तेच मास याचं पण घ्यायचं. याच्यामधनं होतं असं की आपण जर कुठलं आपण म्हणूयात काय कन्सिडर करूयात, समजा आपण कन्सिडर केलं नायलॉनचा रोप घेतला तर नायलॉनच्या रोपचं मास स्वतःच
आणि त्यानं जर 1 किलोग्राम मास उचललं, तर ते किती वरपर्यंत नेऊ शकतं? तर ते भरपूरच वरपर्यंत नेता येऊ शकतं. जर 1 किलोग्राम याचं सुद्धा मास घेतलेलं असेल तर. पण तुम्ही आता लक्षात घ्या, स्पायडर वेब याची जी एक स्ट्रिंग असते, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही या नायलॉन रोपपेक्षा जास्त असते. कारण स्पायडर वेबचं स्वतःचं वजन कमी आहे आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त किलो तो वर 1 मीटरपेक्षा जास्त वर उचलू शकतो. ओके. सो हे जे कंपॅरिझन आहे मासचं, स्वतःचं मास, त्याच्यानंतर उचलतोय किती मास आणि किती मीटर, तर त्याच्यावरती ती टेन्साईल स्ट्रेंथ डिपेंड करत असते. एनिवेज पुढे जातो. बघा नेक्स्ट पॉइंट. असं करतो नायलॉन रोप्स वगैरे इथंच लिहितो मी वरती. युज्ड इन म्हटलं तिथं लिहितो नायलॉन रोप्स. डिलीट करतो. मग थर्ड क्लासिफिकेशनचा टाईप आहे थर्मोप्लास्टिक. तर थर्मोप्लास्टिक याचा अर्थ होत असतो असे जे प्लास्टिक्स तुम्हाला माहिती आहेत, जे रिसायकल आपण करू शकतो, ते याच्यामध्ये येतात. म्हणजे थर्मोप्लास्टिक मध्ये आपण पॉलिथिनच्या बॅग्स आहेत, या पॉलिथिनच्या बॅग्स काही रिसायकलेबल असतात आणि काही नसतात. तर त्यातली रिसायकल करता येणारी जी आहे, डेन्सिटी जास्त असलेली जी आहे, ती याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर काही टॉईज असतात, खेळणी असतात, जी आपण रिसायकल करू शकतो. जाड प्लास्टिक असतं त्याचं. तसं जर असलं तर त्याला थर्मोप्लास्टिक म्हणलं जातं. त्याला ओळखायचं कसं, आयडेंटिफाय कसं करायचं, तर आपण जर त्याला हीट दिली तर ते सॉफ्ट बनतं आणि मग त्याला शेप त्याचा आपण चेंज करू शकतो. आणि मग शेप चेंज केल्यानंतर त्याला कूल केलं तर ते पुन्हा हार्ड बनवू शकतो. पुन्हा जर त्याला आपण हीट दिली तर पुन्हा सॉफ्ट होईल. पुन्हा आपण त्याला काहीतरी वेगळा शेप देऊ शकतो. त्याला आपण म्हणणार आहे थर्मोप्लास्टिक. ह्याच्याऐवजी नेक्स्ट जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो थर्मो सेटिंग. थर्मोसेटिंग याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग असतं आणि त्याच्यामुळं एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात आणि त्याच्यामुळं जर आपण त्याला हीट दिली तर ते सॉफ्ट नाही बनू शकत. कारण त्यांच्यामध्ये इतके स्ट्रॉंग इंटरॅक्टिव्ह किंवा इंटरमोलिक्युलर फोर्सेस असतात
की त्यांना आपण ब्रेक नाही करू शकत लवकर. त्यामुळे आपण जेवढं त्याला हिट करत जाऊ तेवढं ते बर्न लवकर होतात आणि बर्न होऊन मेल्ट होण्याच्या ऐवजी बर्न होत राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वल्कनाइज रबर टायर तुम्ही बघितलेलं असेल की आपल्या इथं काहीतरी थंडीच्या दिवसांमध्ये रस्त्यावरती जाळच बसलेले असतात काही जण त्याचीच शेकोटी करून बसलेले असतात. त्याच्यामध्ये टायर वगैरे टाकून दिलेला असतो आणि तो टायर त्या आगीमध्ये टाकलेला टायर हा अख्खा जळत नाही एका वेळेला किंवा एका वेळेला मेल्ट नाही होत तो. तर त्याचा एक पर्टिक्युलर पार्ट असतो जो कडेचा पार्ट आहे तेवढाच फक्त जळत राहतो आणि तो पण कम्प्लीट जळत नाही. अर्धवट मेल्ट होतो अर्धवट जळतो. तर तो पार्ट हा या थर्मोसेटिंग मधला येतो. सो आपण पहिलं थर्मोप्लास्टिकचं बघू. क्लासिफिकेशनचं आधीचा जो टाईप आहे तो टाईप इथं मॅच होतो बघा आता. थर्मोप्लास्टिक म्हणजे लिनियर ऑर ब्रांच चेन पॉलिमर्स नॉर्मली. स्ट्रेट चेनची एक्झाम्पल्स घेतली. पॉलिस्टिरीन किंवा पॉलिएस्टर. डिलीट करतो.